महात्मा आणि मन या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. हा विषय डोळ्यासमोर कसा आला याची एक छोटीशी कहाणी आहे. मनोविकार तज्ज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट म्हणजे आम्ही सगळे व्यावसायिक, आमची इंडियन सायकियाट्री सोसायटी नावाची संघटना आहे, जी देशव्यापी संघटना आहे. तिचा वेस्टर्न झोन म्हणजे पश्चिम विभाग, या पश्चिम विभागाची कॉन्फरन्स म्हणजे परिषद ही ऑक्टोबर महिन्यामध्ये 2, 3 आणि 4 ऑक्टोबरला नागपूर इथं पार पडणार होती. परंतु सांप्रत काळामध्ये त्या ठिकाणी जरी परिषदा झाल्या नाहीत तरी त्या प्रतिरूप माध्यमांच्या द्वारे होत असतात. त्याच पद्धतीने ही कॉन्फरन्स, ही परिषद फार चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आली. 2 ऑक्टोबरला या परिषदेचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेला संयोजकांनी नागपूरच्या मला अशी विनंती केली की 2 ऑक्टोबरचा दिवस आहे आणि तुम्ही महात्मा गांधी आणि मन या विषयामध्ये काही विचार सादर करू शकाल का? त्यातून या छोट्याशा अभ्यासाचा जन्म झाला आणि हे इंग्रजीमध्ये प्रेझेंटेशन सादरीकरण झालं. परंतु मग असं लक्षात आलं की ह्यातला बराचसा भाग, अनेक मुद्दे हे एकंदर व्यक्तिविकासाच्या दृष्टीनं, मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं तुमच्या आमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर मग हे सादरीकरण आपण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये का बरं करू नये, आणि त्याचा जो सादरीकरणाचा भाग आहे स्लाइड्सचा, तो इंग्रजीमध्ये ठेवलेला आहे, मूळ सादरीकरणा बर हुकूम. आणि आपण हा जो वेध घेणार आहोत तो महात्मा गांधी या व्यक्तीच्या मनामधले जे प्रोसेसेस, ज्या प्रक्रिया कशा होत्या, त्याचे मूळ स्तंभ कोणते होते, हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यातून तुम्हाला आणि मला आपल्या विचार आणि भावनांच्या बद्दल काय बरं नव्याने शिकता येईल, विवेकी विचारांची मशागत करण्यासाठी, अनुरूप अशा मानवतावादी भावनांचं रोपण करण्यासाठी आपल्याला गांधीजींच्या जीवनामधून काय बरं शिकता येईल, हे आपण पाहण्याचा या सादरीकरणामध्ये प्रयत्न करणार आहोत. तेव्हा मी पहिल्यांदाच हे सगळे आयोजक आमच्या या इंडियन सायकियाट्री सोसायटीच्या वेस्टर्न झोनचे, ज्यांनी ही परिषद भरवली, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या सादरीकरणाला आपण सुरुवात करूया. मित्रो, गेल्या शतकामध्ये त्या शतकावरती प्रभाव पडणाऱ्या व्यक्तिमत्वांची एक जागतिक यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन प्रथम क्रमांकावरती होते आणि महात्मा गांधी दुसऱ्या क्रमांकावरती होते. महात्मा गांधी 1948 साली आपल्यातून गेले, परंतु आजवर या एका व्यक्तीवरती 150 भाषांच्या मध्ये 1 लाखाहून अधिक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. आणि त्यांनी स्वतः जे लिखाण केलं, कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, याचे जवळजवळ 100 खंड आज आपल्याला उपलब्ध आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं साहित्य आणि त्या व्यक्तीवरती लिहिलेलं साहित्य उपलब्ध असतं, तेव्हा एका बाजूने गोंधळ उडण्याची सुद्धा शक्यता असते की अरे ह्यातलं काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं. आपण गांधीजींना आपले राष्ट्रपिता असं म्हणतो. राष्ट्रपिता ही पदवी गांधीजींना दिली सुभाषबाबूंनी. कधी? तर 2 ऑक्टोबर 1943ला सिंगापूरच्या आझाद हिंद नभोवाणीवरून गांधीजींच्या वाढदिवसानिमित्त भाषण करत असताना आणि राष्ट्राला आवाहन करत असताना सुभाषबाबूंनी पहिल्यांदा हे शब्द वापरले. आणि महात्मा ही जी पदवी आहे ती पहिल्यांदा दिली
रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना. महात्मा ही पदवी जेव्हा दिली त्यावेळेला उपनिषदांमधलं हे वचन तिकडे गुरुदेवांनी सांगितलं होतं, ते आपण बघूया. ही इज द वन ल्युमिनस क्रिएटर ऑफ ऑल. ल्युमिनस म्हणजे चमकणारा, चमचमणारा, प्रकाशमान. हा असा महात्मा आहे ज्याच्यामध्ये फार निर्मितीशीलता. ही इज अ क्रिएटर ऑफ ऑल. ऑलवेज इन द हार्ट्स ऑफ पीपल एनश्राइंड. इतर सर्व लोकांच्या मनामध्ये ज्याला स्थान आहे. रिव्हील्ड थ्रू लव्ह, प्रेम, इंट्युशन, उत्स्फूर्तता आणि थॉट, विचार. आणि उपनिषद आपल्याला सांगतात, हू एव्हर नोज हिम इमॉर्टल बिकम्स. या व्यक्तीच्या जो जवळ जातो त्याला अमरत्व प्राप्त होतं. अमरत्व याचा अर्थ असा की त्या व्यक्तीचा विकास होतो. आणि रवींद्रनाथांनी ही पदवी दिली गांधीजींना. बौद्ध तत्वज्ञानामध्ये अल्पात्मा आणि महात्मा असं सांगितलेलं आहे. आणि आपण सगळे अल्पात्मा असतो, पण आपण सगळेजण महात्मा ह्या प्रवासाकडे जायला सुरुवात करू शकतो. आणि मला असं वाटतं की ही सुरुवात जर करायची असेल तर त्यासाठी गांधीजींसारखं दुसरं छान उदाहरण नाही हो. कारण गांधीजींच्या सगळ्या प्रवासात आपल्याला असं लक्षात येतं की या माणसाच्या बालपणामध्ये, त्याच्या तरुणपणामध्ये हा माणूस पुढे जाऊन काहीतरी जगदविख्यात असं कर्तृत्व गाजवणार आहे, याच्या पाऊल खुणा आपल्याला फारशा दिसतच नाहीत. शिवाजी महाराज घ्या, बालपणापासून आपल्याला हा मुलगा कसा वेगळा हे कळतं. ज्ञानेश्वर, त्यांच्या जीवनाकडे अगदी बघितलं कुमारवयातले सुद्धा तरी कळतं. लोकमान्यांच्यामध्ये सुद्धा असाधारण गुण होते हे आपल्याला कळतं त्यांच्या लहानपणापासून युवावस्थेमध्ये. पण हा एक तरुण असा, हे एक जीवन असं की ज्याच्यामध्ये हा पुढे महात्मा होईल, याच्या पाऊल खुणा काही आपल्याला खूप काळ दिसतच नाहीत. आणि ही गोष्ट आपल्यासाठी एका बाजूने खूप दिलासा देणारी आहे. रोमारोला नावाचे गांधीजींचे एक चरित्रकार, ज्यांना नोबेल प्राइज मिळालेलं होतं, नोबेल पुरस्कार मिळालेला होता, ते गांधीजींच्या बद्दल असं लिहितात. गांधीजी कसे दिसायचे ते बघूया रोमारोला यांच्या नजरेतून. सॉफ्ट डार्क आईज, अ स्मॉल फ्रेल मॅन. शारीरिक दृष्टीनं अशी काही इम्पोजिंग अशा पद्धतीची शरीरयष्टी नाही या माणसाकडे की ज्याची छाप पडेल. सॉफ्ट डार्क आईज. हे डोळे कसे आहेत तर ते मृदू आहेत, ते काळे भोर आहेत. विथ अ थिन फेस अँड रादर लार्ज प्रोट्रुडिंग आईज. असे बाहेर आलेले असे प्रॉमिनंट डोळे आहेत. हिज हेड कव्हर्ड विथ अ लिटल व्हाईट कॅप. हिज बॉडी क्लोथ इन कोर्स व्हाईट क्लॉथ, बेअर फुटेड. गांधीजींच्या संपूर्ण राहणीमानामध्ये, त्यांच्या वेशभूषेमध्ये हा काही ओव्हरनाईट फरक नाही पडला. तो सुद्धा त्यांच्या प्रयोगाचाच एक भाग आहे. आपण पाहत जाऊ वेगवेगळे फोटोग्राफ्स की लंडनमध्ये गेलेला तो मुलगा, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये गेलेला वकील, त्याच्यानंतर परत आलेले गांधी, असं करत करत जसा हा माणूस स्वतःवरती प्रयोग करत होता त्याचं एक प्रतिबिंब त्यांच्या वेशभूषेमधल्या बदलांमध्ये आपल्याला दिसत होतं. रोमारोला पुढे लिहितात, ही लिव्स ऑन राईस अँड फ्रूट अँड ड्रिंक्स ओनली वॉटर. ही स्लीप्स ऑन द फ्लोअर. जमिनीवर झोपतात. स्लीप्स व्हेरी लिटल अँड वर्क्स इन्सेसेंटली. म्हणजे प्रचंड कामसू माणूस आहे. हिज बॉडी डज नॉट सीम टू काउंट ॲट ऑल. म्हणजे ह्याच्या शरीरावरती इतक्या कामाचा काही परिणाम होतोय का नाही हेच आपल्याला कळत नाहीये. देर इज नथिंग स्ट्रायकिंग अबाउट हिम. आपल्यावरती छाप पाडावं असं काहीच या माणसामध्ये नाही, एक्सेप्ट हिज होल एक्सप्रेशन ऑफ इन्फिनिट पेशन्स अँड इन्फिनिट लव्ह. अपार असा धीर आणि अपार अशी माया आणि स्नेह आपल्याला ह्या व्यक्तीमध्ये दिसतो. इन्फिनिट पेशन्स, धीर. गांधीजींचं एक फार छान वाक्य आहे. गांधीजी म्हणतात, गॉड ट्रॅव्हल्स
ॲट द स्पीड ऑफ अ स्नेल. म्हणजे देव हा गोगलगाईच्या गतीने चालतो. आणि ते पुढे आपल्याला असं सांगतात की सद्विचार जर तुम्हाला जगामध्ये पसरवायचे असतील तर ते पसरण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, याची खात्री बाळगूनच त्या प्रवासाला बाहेर पडा. हे मला आता आठवलं इन्फिनिट पेशन्स, अपार धीर म्हणजे काय या बाबतीमध्ये. तर असं हे फर्स्ट इम्प्रेशन आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं नेहमी महात्मा म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन त्याचं फार रुबाबदार देखणं, पण असं गांधीजींच्या बाबतीमध्ये नाही आहे. त्यांच्या शारीरिक क्षमतेबद्दल एके ठिकाणी काय लिहून ठेवलंय बघूया. मिस्टर गांधी ॲट 70 इज यंगर इन स्पिरिट दॅन मेनी मेन ऑफ 40. 40शीतल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा 70 वर्षाचे गांधी हे आपल्याला स्फूर्तीमध्ये, ऊर्जेमध्ये अतिशय तरुण भासतात. पुढचं वाक्य बघा. बिकॉज ही इज स्टील अ लर्नर अँड अन एक्सपेरिमेंटर. ते सतत शिकतायत, ते सतत प्रयोगशील आहेत म्हणून. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 1930 साली ज्या वेळेला दांडी मार्च निघाला, दांडी यात्रा निघाली, त्यावेळेला तो संपूर्ण प्रवास जवळजवळ 250 मैलांचा हा पूर्णपणे पायी करणारे गांधीजी होते. साठी उलटली होती माणसाची, पण एक बैलगाडी होती सामानासाठी आणि कोणाला जर काही लागलं तर बसण्यासाठी म्हणून. त्याचा गांधीजींनी कधीच वापर केला नाही. हा लेखक पुढे लिहितो, ही हॅज इट इज ट्रू बीन आयडेंटिफाईड विथ अ बॉडी ऑफ डॉक्ट्रीन बट इट्स बाउंड्रीज हॅव नेव्हर बीन रिजिड. ज्या विचारांची, ज्या भूमिकेची एक पाठराखण ते करतात किंवा त्यांच्याबरोबर जी भूमिका, विचारधारा जोडली जाते ती हट्टी आणि ताठर नाही. अँड आय शुड जज दॅट ही हॅज ऑलवेज रिगार्डेड इट ॲज हिज प्रिन्सिपल बिझनेस टू सीक ट्रूथ. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे गांधीजींच्या व्यक्तिमत्वामध्ये. ह्या माणसाला जर कुठली तहान लागली असेल तर ती सत्याची आहे. आणि सत्य हे वेगवेगळ्या पातळ्यांवरचं आहे. व्यावहारिक पातळीवरती सत्य असत्य आहे, पण तत्वज्ञानाच्या पातळीवरती सत्य म्हणजे अपरिवर्तनीय आणि परिवर्तनीय काय. जे अपरिवर्तनीय आहे ते सत्य आहे. आणि ते सत्य कशात आहे हा एक तात्विक शोध आहे. आणि व्यावहारिक पातळीवरती मी माझ्या विचार आणि माझं वर्तन यांच्यामध्ये कमीत कमी अंतर कसं राखेन हा सुद्धा सत्याचा शोध आहे. आणि म्हणून हा सत्याचा शोध हा एक खूप महत्त्वाचा भाग आपल्याला गांधीजींच्या जीवनामधला दिसतो. तो त्यांच्या जीवनात कसा आला हे आपण पाहूयाच. हे एक उद्धृत बघा. गांधीजी लंडनला गेले आणि त्या लंडनच्या त्यांच्या वास्तव्यामधलं हे लिखाण आहे. बट व्हेन आय फर्स्ट न्यू हिम ही वॉज जस्ट दी ऑर्डिनरी कोर्टियस इंग्लिश एज्युकेटेड यंग मॅन. भारतातून आलेला हा एक सौम्य, सौजन्यशील अशा तऱ्हेचा एक सुशिक्षित तरुण मुलगा असा तो मला दिसत होता. नॉट वन डिफरंट फ्रॉम 1000 ऑफ अदर इंडियन्स हू केम टू युरोप. शेकडो हजारो मुलं त्याही काळामध्ये येत होती युरोपामध्ये भारतातून, त्यांच्यातलाच एक. ही वॉज अंडर 30 अँड ड्रेस्ड इन युरोपियन क्लोथ्स लाईक द रेस्ट, हॅड नथिंग नोटवर्दी अबाउट हिम. ही गोष्ट लक्षात घेऊया की जो निरीक्षक होता त्याला सुद्धा या माणसामध्ये काहीतरी लोकोत्तरपणा आहे असं काही त्यावेळेला दिसतच नव्हतं. हा आपण फोटोग्राफ बघूया, हे छायाचित्र बघूया. इथे आपल्याला गांधीजी बसलेले दिसत आहेत. फार गमतीशीर गोष्ट आहे की अशा प्रकारे जेव्हा गांधीजी आले या इंग्लंडमध्ये, येतानाही काही फार सरळपणे आले नाहीत. म्हणजे त्यांची जी कम्युनिटी होती त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की तू कशाला चाललायस बाहेर. मग त्यांचाही विरोध होता. आईनं त्यांच्याकडून काही शपथा घेतल्या, ती वचनं त्यांनी आईला दिली. बरं, असे पैशाची खूप रेलचेल होती असं नाही. तर ह्या सगळ्याच्या मध्ये हा तरुण आला इथं. आणि पहिल्यांदा हा तरुण जेव्हा इथे येतो त्यावेळेला संपूर्ण पाश्चात्य पद्धतीचाच अवलंबन त्यानं आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला असतो. म्हणजे गांधीजी व्हायलिनच्या क्लासला नाव घालतात, नृत्यकला शिकतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना तिकडच्या लोकांसारखं व्हायचंय असा त्यांचा एक हेतू असतो.
पण लवकरच त्यांना कळतं की अरे हा सत्याचा शोध नाही आहे. आणि मग ते स्वतःकडे वळतात, स्वतःचा शोध घ्यायला लागतात. आणि तिथं आपल्याला असं दिसतं की त्याचं पहिलं जे माध्यम आहे ते आहार आहे. कारण त्यांनी त्यांच्या आईला वचन दिलेलं असतं की मी मांसाहार करणार नाही, मी शाकाहार करेन. आणि मग तिथे जशी त्यांना अडचण यायला लागते शाकाहार राखण्यामध्ये, तिथून त्यांच्या एका शोधाला सुरुवात होते. आणि मग शाकाहार करणाऱ्या व्यक्तींचा एक गट त्यांना मिळतो. आणि मग पहिलं लिखाण गांधीजींनी जे केलंय स्वतंत्र, ते आहारावर केलंय. आहाराच्या निमित्ताने या माणसाच्या आत्मशोधाला एक गती मिळाली असं आपल्याला आता पाहताना दिसतं. आणि त्याचबरोबर मग त्यांचं सोशलायझेशनही वाढलं. म्हणजे ते सामाजिक व्यासपीठांवरती सुद्धा यायला लागले, भीड चेपली त्यांची. म्हणजे गमतीची गोष्ट आहे की अगदी पहिल्या काळामध्ये एक मित्र त्यांना घेऊन जातो एका हॉटेलमध्ये, आणि तिथे शाकाहारी गोष्टी फार कमी मिळत असतात. थोडासा वाईट अनुभव येतो. गांधीजी जेव्हा यायला निघतात परत आपलं शिक्षण संपवून, तेव्हा त्यांच्या सगळ्या तिकडच्या मित्र सुहृदांना ते जेवण देतात. ते तशाच तऱ्हेच्या एका उंची हॉटेलमध्ये, जिथे मांसाहारी पदार्थ मिळत असतात, तिकडे आधी जाऊन पूर्ण शाकाहारी मेनू करून घेतात आणि त्या उंची हॉटेलमध्ये शाकाहारी पार्टी देतात. म्हणजे तिथपर्यंत त्या माणसाने इतक्या सगळ्या गोष्टी या आपल्या आत्मसात केलेल्या असतात. म्हणजे त्या आहाराच्या निमित्ताने एका बाजूने, आणि म्हणून पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये गांधीजी आहाराच्या बाबतीमध्ये का चौकस राहिले असतील, आहारावरती त्यांनी इतकं का लिहिलं असेल, त्याच्यावरती इतके प्रयोग का केले असतील, त्याचं एक कारण आपल्याला समजतं की त्यांच्या स्वतःच्या शोधाची सुरुवात त्या एकटेपणामध्ये या आहारातून झाली असावी. तर गांधीजी लिहितात स्वतःबद्दल, I have not the shadow of doubt that any man or woman can achieve what I have. माझ्या मनात शंका नाहीये, शंकेला वाव नाहीये. मी जे काही मिळवलं ते जगामधल्या कोणत्याही स्त्री पुरुषाला मिळवणं शक्य आहे. If he or she would make the same effort and cultivate the same hope and faith. 3 शब्द महत्वाचे दिसत आहेत, बघूया आपण. एफर्ट म्हणजे तेवढे प्रयत्न करायला पाहिजे, होप म्हणजे आशा पाहिजे, आणि फेथ म्हणजे श्रद्धा पाहिजे. आता तुम्ही मला विचाराल की श्रद्धा म्हणजे काय नेमकं? तर श्रद्धा याचा अर्थ असा की आपल्या विकासासाठी आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे त्या मार्गावरचा अढळ विश्वास म्हणजे श्रद्धा. हे आपल्या तत्वज्ञानामध्ये ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलेला विचार आहे की श्रद्धा हा मार्गावरचा विश्वास आहे, व्यक्तीवरचा विश्वास नाही, इव्हन तत्वांवरचा विश्वास नाही, तर तो मार्गावरचा विश्वास आहे. सो वर्क विदाउट फेथ, अशा श्रद्धेशिवाय जर तुम्ही काम कराल तर इट इज लाईक अन अटेम्प्ट टू रीच द बॉटम ऑफ अ बॉटमलेस पिट. बॉटम म्हणजे तळ, आणि बॉटमलेस पिट म्हणजे ज्याला तळच नाही, असं विवर म्हणू आपण त्याला, खड्डा म्हणण्यापेक्षा. म्हणून आपल्याला 3 गोष्टी या आत्मशोधामध्ये गांधीजी आत्मविकासामध्ये सांगतायत बघा. एक आहे प्रयत्न, दुसरा आहे आशावाद, आणि तिसरी आहे या पद्धतीची श्रद्धा. ह्या मार्गाने आपण निघालो स्वतःला शोधण्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी, तर पुढचा एक फार महत्त्वाचा मुद्दा गांधीजी आपल्याला सांगतात. एव्हरी ॲक्ट इज इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जेव्हा टाईम मॅनेजमेंटबद्दल वाचतो ना, बोलतो ना, तेव्हा काय म्हणतात पुस्तकं, आम्ही लोक पण सांगतो की डिव्हाइड करा, अर्जंट काय, इम्पॉर्टंट काय. मग अर्जंट आणि इम्पॉर्टंट असेल ते पहिलं करा, मग इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट असेल ते दुसरं करा, वगैरे वगैरे वगैरे, असं आम्ही सांगतो. गांधीजींची मांडणी थोडी वेगळी आहे. ते आपल्याला सांगतात एव्हरी ॲक्ट इज इम्पॉर्टंट. काय म्हणतात बघा, नो मॅटर हाऊ इनसिग्निफिकंट द थिंग यू हॅव टू डू, कितीही छोटी गोष्ट असेल, डू इट ॲज वेल ॲज यू कॅन. अतिशय क्षुल्लक गोष्ट, कमी महत्वाची, बिनमहत्वाची गोष्ट सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. गिव्ह इट ॲज मच ऑफ युअर केअर अँड अटेन्शन ॲज यू वुड गिव्ह टू द थिंग दॅट यू रिगार्ड ॲज मोस्ट इम्पॉर्टंट.
तुमच्या दृष्टीनं ज्याचं महत्त्व सर्वाधिक असेल ती कृती करताना, ते वर्तन करताना तुमची जी इन्व्हॉल्वमेंट असेल, जी समरसता असेल, तीच समरसता प्रत्येक कृतीमध्ये आणि वर्तनामध्ये आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. साबरमतीच्या आश्रमामध्ये एकदा 2 मुलं असतात, त्यांच्याकडे भांडी घासण्याची ड्युटी असते. ते भांडी घासत असतात. गांधीजी पाहत असतात ते कसे भांडी घासतायत आणि मग येतात त्यांच्यासोबत आणि त्यांना म्हणतात की मी तुम्हाला पाण्याचा कमीत कमी वापर करून स्वच्छ भांडी कशी करायची त्याचा मार्ग शिकवतो. आणि अत्यंत तन्मयतेने ते हे गोष्ट करून दाखवतात त्या मुलांना. छोटी गोष्ट असली तरी सुद्धा तिच्याकडे बारकाईने पाहणे. पटेल आणि गांधीजी यांचा एक प्रसंग मला आठवला. तुरुंगातलाच आहे तो, की लिंबू सोडा पित असतात. तर पटेल हे लिंबू सोडा तयार करत असतात दोघांसाठी. ते करत असताना सरदार असतात, ते लिंबू कसं कापतात, चमचा कसा पुसतात, ते ढवळतात कसं, याच्याकडे या बाबांची दृष्टी असते. आणि मग ते त्यांना सांगतात की असं असं करायची ही पद्धत आहे. तर तुम्ही बघा, अतिशय छोट्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा म्हणजे हा जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये फक्त काटेकोरपणा नाही आहे, त्याच्यामध्ये तत्व पण आहे. म्हणजे दांडी यात्रेच्या एकंदर त्या सत्याग्रहाच्या नंतर गांधीजी जेव्हा येरवड्याच्या तुरुंगात होते तेव्हा काका कालेलकर त्यांच्यासोबत होते आणि गांधीजींना सकाळी पहाटे दातून लागायची. तर ती नीमची काडी त्यांना अशी लागायची. तर ती ड्युटी ही काका कालेलकरांकडे होती. तर आता हे गृहस्थ सकाळी फार पहाटे उठायचे गांधीजी, तर त्यांच्या आधी उठून तो दातून काढून आणायचा. सुदैवाने झाड होतं त्या जेलमध्येच, पण त्यांच्या जेलच्या जागेच्या जवळ. तर मग काकांनी काय विचार केला की रोज ह्यांना एक नवीन दातून आणून द्यायचा, म्हणून ते 2 फांद्या काढून आणतात आणि ते म्हणतात की आता म्हणजे रोज ह्यांना सकाळी सोडून देऊ. तर हे यांच्या लक्षात येतं गांधीजींच्या, आणि गांधीजी त्यांना म्हणतात की तू 2 फांद्या काका का बरं काढून आणलास? आश्रमात राहून तू फार काही शिकला नाहीस. त्यांच्या लक्षात येत नाही काय गडबड झाली. ते म्हणतात की आपल्या गरजेपेक्षा जास्त घेणं ही हिंसा आहे. त्यामुळे आपल्याला त्या वेळेच्या गरजेला जे लागणार आहे ना तेवढंच झाडावरून तोडायचं, त्याच्यापेक्षा जास्त झाडावरून तोडायचं नाही. त्यामुळे बिचाऱ्या काकांना रोजच लवकर उठावं लागतं आणि यांना नवीन दातून आणून द्यावा लागतो. मुद्दा बघा काय, एव्हरी ॲक्ट इज इम्पॉर्टंट. आणि ही जी वृत्ती आहे ही तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, की आपण नेहमी जसं महत्त्व तशी समरसता असं सगळ्या वर्तनाकडे पाहतो. पण इथे आपल्याला गांधीजी सांगतायत नाही, समरसता समान आहे, वर्तन कृती कोणतीही असली तरी सुद्धा. आणि हे का बरं, हे कशासाठी, हे तत्व कशासाठी? तर गांधीजींना फार लवकर कळलं की आत्मशोध घ्यायचा असेल, स्वतःमध्ये विकास करायचा असेल तर खरा शत्रू कुठे आहे. पाहूया आपण, हु इज द रिअल एनिमी. ते लिहितात, अवर डिफिकल्टीज आर ऑफ 2 काइंड्स, दोज दॅट आर इम्पोज फ्रॉम विदाउट अँड दोज दॅट आर ऑफ अवर ओन क्रिएशन. 2 प्रकारच्या अडचणी तुमच्या आणि माझ्या समोर आहेत, बाहेरून परिस्थितीमधून येणाऱ्या आणि आपण स्वतः निर्माण केलेल्या. द लॅटर आर फार मोर डेंजरस. ज्या आपण स्वतः निर्माण केलेल्या आहेत त्या अधिक धोकादायक आहेत. का बरं? बिकॉज वी ऑफन हग देम. आपण त्यांना कवटाळून बसतो. अँड वी आर देअरफॉर रिलक्टंट टू रिमूव्ह देम. आपणच कवटाळल्यावरती आपण त्यांना सोडायचं कसं? तेव्हा आपण ज्या आपल्या समस्या आतून निर्माण करतो त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा वेध घेणं हे आत्मविकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आपलं मन कसं चालतं. बाहेरून येणाऱ्या अडचणींच्या वरती काम करणं हा एक पैलू आहे, पण आपलं मन सुद्धा ना आतून अनेक काल्पनिक अडचणी तयार करत असतं. त्याच्यावरती आपण काय करणार आहोत ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तिथं आपलं लक्ष गांधीजी इथं वेधून घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून जर मला अशा प्रकारे
सत्याकडे जायचं असेल, अशा प्रकारे मला जर स्वतःचे विचार, भावना, कृती, वर्तन यांना समजून घ्यायचं असेल, तर माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रयोगशील झाला पाहिजे आणि त्यासाठी हा प्रत्येक क्षण हा प्रयोगक्षम आहे. म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये प्रयोगाची शक्यता आहे, प्रत्येक क्षणामध्ये शिकण्याची शक्यता आहे, हे मी सतत ध्यानात घेतलं पाहिजे, असं गांधीजी आपल्याला सांगतात. आणि म्हणून ज्या वेळेला गांधीजींनी त्यांची आत्मकथा लिहायची ठरवली, त्या काळामध्ये आत्मकथा लिहिणं हा एक पाश्चात्य प्रयोग होता. आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्मकथा अशा त्या स्वरूपात, ऑटोबायोग्राफी या स्वरूपात खूप लिहिल्या जात नव्हत्या. आणि त्यांना सांगितलं सुद्धा गेलं, विचारलं सुद्धा गेलं की तुम्ही का बरं लिहिताय ही आत्मकथा? गांधीजी आपल्याला काय म्हणतायत बघा. त्यांना असं विचारलं गेलं की तुम्ही जी आत्मकथा लिहिणार ती फॅक्च्युअल, म्हणजे ती वास्तवाला धरून आहे, हे कशावरून? सर्वसाधारणपणे आत्मकथा जेव्हा लिहिल्या जातात तेव्हा तो जो त्या कथेचा नायक असतो, जो स्वतः लेखक असतो, तो अर्थातच स्वतःच्याकडे काहीसा औदार्यशील अशा दृष्टिकोनातून पाहतो, स्वतःला फार पटकन माफही करून टाकतो. तर आणि स्वतःचे अचिव्हमेंट असतील त्या कदाचित जास्त बड्याचढ्या स्वरूपातही सांगेल. म्हणून जेव्हा त्यांना अशा शंका विचारल्या गेल्या गांधीजींना, तेव्हा गांधीजी काय म्हणाले पाहूया. विल माय स्टोरी बी फॅक्च्युअल? दिस आर्ग्युमेंट हॅड सम इफेक्ट ऑन मी. माझ्यावरती या प्रश्नांचा काही परिणाम झाला. बट इट इज नॉट माय पर्पज टू अटेम्प्ट अ रिअल ऑटोबायोग्राफी. मला आत्मचरित्र लिहायचं नाही आहे. आय सिम्पली वॉन्ट टू टेल द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. व्यावहारिक सत्यापासून ते तात्विक सत्यापर्यंत हे शोधण्यासाठी मी जे काही केलं त्याचं मला काइंड ऑफ लॉग लिहायचं आहे, त्याचं मला एक टिपण लिहायचं आहे. ही टिपणच आहेत माझी. जसे आपण जर्नल लिहितो ना प्रयोगशाळेमध्ये, तसं लिहिलेलं आहे, ते मला लिहायचं आहे. बट आय शुड सर्टनली लाईक टू नॅरेट माय एक्सपेरिमेंट्स इन द स्पिरिच्युअल फील्ड. आता इथे आध्यात्मिक ह्याचा अर्थ असा घ्यायचा, आत्मविकास. अध्यात्म ह्याचा अर्थच आत्मविकास आहे. स्वतःचीच अधिक वरची पातळी शोधणं हेच अध्यात्म आहे. सो आय शुड सर्टनली लाईक टू नॅरेट माय एक्सपेरिमेंट्स इन द स्पिरिच्युअल फील्ड विच ऑल आय नो ओनली टू माय सेल्फ. हे मलाच माहिती आहेत स्वतःला. अँड फ्रॉम विच आय हॅव डिराइव्ड सच पॉवर्स ॲज आय पझेस फॉर वर्किंग इन द पॉलिटिकल फील्ड. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मला ही शक्ती कशी मिळाली या सगळ्या प्रयोगातून, हेही मला सांगायचं आहे. आणि पुढे काय म्हणतायत ते बघा. इफ द एक्सपेरिमेंट्स आर रिअली स्पिरिच्युअल, खरंच आत्मविकासाच्या ओढीनं, आध्यात्मिक ओढीनं जर हे प्रयोग केले गेले असतील, देन देअर कॅन बी नो रूम फॉर सेल्फ प्रेज. मग त्यामध्ये आत्मप्रौढी येण्याचा प्रश्नच येत नाही. दे कॅन ओनली ॲड टू माय ह्युमिलिटी. जास्तीत जास्त त्यातून काय होईल तर माझी नम्रता, माझी विलीनता, माझं समर्पण ह्या वृत्ती वाढीला लागतील. हा खूप महत्त्वाचा पॅसेज मला वाटतो त्यांच्या मनाचा विचार करत असताना. गांधीजींच्या सगळ्या प्रवासामध्ये, या सत्याच्या शोधामध्ये, या सगळ्या वर्तनावरती, विचारांवरती त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या मध्ये त्यांचा नेमका हेतू कोणता होता? त्यांचे एक सहकारी लिहितात, मेनी इयर्स अगो गांधीजी सेड टू मी, मेन से दॅट आय एम अ सेंट लुझिंग हिमसेल्फ इन पॉलिटिक्स. लोक असं म्हणतात की मी एक संत आहे आणि मी भरकटत गेलो राजकारणामध्ये. द फॅक्ट इज दॅट आय एम अ पॉलिटिशियन. मी राजकारणी माणूस आहे, ट्राईंग माय हार्डेस्ट टू बिकम अ सेंट. संत बनण्याचा अत्यंत प्रामाणिक खडतर प्रयत्न करणारा मी एक राजकारणातला माणूस आहे. दॅट इज अ हंबल, होमली अँड मॉडर्न कन्फेशन ऑफ ह्युमन इम्परफेक्शन. हे लेखकाचे शब्द आहेत पुढचे. Seeking to evolve positively and by self-discipline towards the higher levels of perfection. इथे काही महत्त्वाचे शब्द आपल्याला दिसतात की कन्फेशन ऑफ ह्युमन इम्परफेक्शन. म्हणजे मला एक कबुली द्यायला पाहिजे की अरे मी मानव आहे, मी माणूस आहे आणि माणसामध्ये अनेक प्रकारच्या कमतरता असणार. या कमतरता ज्या आहेत त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. गांधीजींच्याकडून आपल्याला हे शिकलं पाहिजे
की गांधीजी सुद्धा स्वतःला पूर्ण माणूस, परिपूर्ण माणूस म्हणतच नाहीये. किंबहुना ते त्यांच्या प्रवासामध्ये जसे पुढे गेले तशा त्यांच्या व्यक्तिमत्वामधल्या सुद्धा अनेक कमतरता त्यांना दिसत गेलेल्या आपल्याला दिसत आहेत, नव्या नव्या. आणि काही कमतरता तेच आपल्याला सांगतात की खूप काम करूनही पूर्ण गेलेल्या नाहीत त्यांच्यामधल्या. इतका तो माणूस ट्रान्सपरंट आहे. पण ही जाणीव असणं की या कमतरता राहणार आहेत माझ्यामध्ये, आणि सीकिंग टू इव्हॉल्व पॉझिटिव्हली, म्हणजे मला पुढे जायचं आहे बाय सेल्फ डिसिप्लिन. म्हणजेच माझी जी शिस्त आहे, माझं जे नियमन आहे ते आतून आलं पाहिजे. ते मला बाहेरून कुणी सांगितलंय म्हणून यायला नको. आणि मला हायर लेव्हल ऑफ परफेक्शन, याचा अर्थ असा आहे की परिपूर्णता नव्हे तर उत्कृष्टता. कारण परिपूर्णता जी असते ना, तिला एक छप्पर असतं, पण उत्कृष्टता असते ती आकाशासारखी असते. आणि उत्कृष्टता जेव्हा असते तेव्हा त्या माणसाच्या समोर, त्या प्रवासामध्ये माझा आधीचा परफॉर्मन्स आणि मला पुढे कुठे जायचं आहे, दुसऱ्या कुणाशी तुलना नसते. तेच आपल्याला गांधीजी त्यांच्या प्रवासामधून सांगतायत. म्हणून आपल्याला असं दिसेल की त्यांच्या एकंदर मानसिक शोधामध्ये आणि आत्मविकासामध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो हा स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स, उत्कृष्टतेचा ध्यास. म्हणून एक लेखक असं लिहितात, द हार्डेस्ट पॉइंट ऑफ ऑल फॉर अ लीडर हु इज वर्शिप्ड अँड आयडियलाइज्ड बाय इमेन्स मल्टिट्यूड्स दॅट ही नेव्हर क्लेम्स टू बी इनफॉलिएबल. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रभाव हा लाखो करोडो लोकांच्या वरती पडत असतो बरं का, ते त्याची पूजा करत असतात, ते त्याला पूज्य मानत असतात, त्या वेळेला ह्या माणसानं सांगणं की अरे मी माणूस आहे, माझ्यामध्ये कमतरता आहेत, माझ्यामध्ये व्हल्नरॅबिलिटीज आहेत, माझ्या हळव्या जागा आहेत, हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे हा जो गांधीजींचा वेश बघताय, हा वेश साऊथ आफ्रिका आणि भारत यांच्या ट्रान्झिशनमधला तो वेश आहे. आणि ह्या विषयावरती की गांधीजी हे त्यांच्या कमतरतांच्या बाबतीमध्ये खूप जागरूक होते, ह्याच्यावरती विनोबांनी लिहिलं आहे. विनोबा सांगतात आपल्याला, बापू वॉज नेव्हर टायर्ड ऑफ सेईंग दॅट ही वॉज इम्परफेक्ट अँड इनकम्प्लीट. ते अपूर्ण आहेत, ते परिपूर्ण नाहीत. इट वॉज ट्रू. जे बापू म्हणत होते ते खरं होतं. ही डिड नॉट नो हाऊ टू से अन अनट्रू थिंग. असत्य कसं बोलावं हे त्यांना ठाऊक नव्हतं. ही वॉज अ व्होटरी ऑफ ट्रूथ. पुरस्कर्ते होते ते सत्याचे. आय हॅव कम अक्रॉस मेनी ग्रेट मेन हू इमॅजिन दॅट दे आर मुक्ताज, परफेक्ट मेन. स्वतःला मुक्त समजणाऱ्या अनेक माणसांच्या बरोबर माझा संपर्क आला. आय वॉज नेव्हर ड्रॉन टू एनी ऑफ देम. विनोबा आपल्याला सांगतात की या सगळ्यांच्याबद्दल मला आकर्षण वाटलं नाही, बट द पुल दॅट बापू हू कन्सिडर्ड हिमसेल्फ इम्परफेक्ट एक्झरसाइज्ड ऑन मी वॉज युनिक. म्हणजे स्वतःची स्खलनशीलता, फॉलिएबिलिटी, ही जो माणूस लक्षात घेतो त्याचं विनोबांना आकर्षण वाटलेलं आहे. आय हॅव नेव्हर बीन इन्फ्लुएन्स्ड बाय एनी वन द वे आय वॉज बाय बापू. म्हणजे विनोबांची गोष्ट अशी आहे की ते त्यांच्या घरातून बाहेर पडतात आणि त्यांच्यासमोर दोन मार्ग असतात. एक सशस्त्र क्रांतीकडे जायचं किंवा अध्यात्म आणि विरक्तीकडे जायचं. आणि शेवटी ते येतात साबरमतीला, त्याची एक वेगळीच गोष्ट आहे. पण त्यांनी आल्यावरती असं लिहिलं आहे की बंगालची क्रांती आणि हिमालयातली शांती या दोन्ही गोष्टी मला साबरमतीमध्ये सापडल्या. तर ते का बरं झालं असावं विनोबांच्या जीवनात? तर गांधीजींनी स्वतःला कधीच देवत्व दिलेलं नाहीये. ते सतत मी माणूस आहे आणि मला अधिक चांगला माणूस व्हायचं आहे असंच बोलतायत. त्यांनी स्वतःवरती, जसं आत्ता इकडे विनोबा म्हणतात ना, मुक्त, परिपूर्ण, असं एकही लेबल लावलेलं नाही आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा आत्मशोध म्हणजे सततचा आत्मशुद्धीचा प्रवास आहे. मनाला शुद्ध करा. आणि मनाला शुद्ध कसं करायचं? तर चूक झाल्यावरती कबूल करायची. हा मनाला शुद्ध करायचा सगळ्यात सोपा भाग आहे, जो तुम्हाला आणि मला भयंकर कठीण वाटतो. म्हणजे आपल्याला चूक करताना फारसं वाटत नाही, पण नंतर मग त्या चुकीला ती चूक नाही असं स्वतःला आणि दुसऱ्यांना समजवताना
आपल्याला भयंकर श्रम करावे लागतात. पण इथे गांधीजी आपल्याला सांगतायत, कन्फेशन ऑफ एरर इज लाईक अ ब्रूम दॅट स्वीप्स अवे डर्ट अँड लिव्स द सरफेस क्लीनर दॅन बिफोर. ते असं म्हणतायत की झाडू आहे, हा मनाचा झाडू आहे, आणि तुम्ही जर तुमच्या चुकीची कबुली दिलीत तर तुमचं मन साफ होईल, आणि नंतर तुम्हाला ना चुकीची गोष्ट डिफेंड करत बसावी लागणार नाही हो. त्याच्यासाठी ते सिद्ध करण्यासाठी पुरावे देत बसावे लागणार नाहीत. इट इज मिलियन टाइम्स बेटर टू अपिअर अनट्रू बिफोर द वर्ल्ड दॅन टू बी अनट्रू टू आवर ओन सेल्स. स्वतःच्या मनासमोर तुम्ही असत्य घेऊन राहू नका. म्हणून सतत त्यांच्या एकंदर प्रवासामध्ये त्यांनी लक्षात ठेवलं आहे की चूक झाली तर ताबडतोब तिची जबाबदारी घ्यायची आणि माफी, पहिल्यांदा स्वतःला माफी, मग ज्याला त्रास पोचला असेल त्याला माफी. कारण गांधीजी आपल्याला काय सांगतायत बघा, फार महत्त्वाची गोष्ट आहे, इनर फ्रीडम. द आउटवर्ड फ्रीडम दॅट वी शॅल अटेन विल ओनली बी इन एक्झॅक्ट प्रपोर्शन टू द इनवर्ड फ्रीडम टू विच वी मे हॅव ग्रोन ॲट अ गिव्हन मोमेंट. बाह्य स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तर ते कशाच्या प्रमाणात असेल, तर आम्ही स्वतःला मनाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये किती विकसित केलंय त्याच्या प्रमाणातच ते असेल. अँड इफ धिस इज द करेक्ट व्ह्यू ऑफ फ्रीडम, अवर चीफ एनर्जी मस्ट बी कॉन्सन्ट्रेटेड अपॉन अचिव्हिंग रिफ्रेन फ्रॉम विदिन. स्वतःच्या आतमध्ये काम करूया, आतल्या स्वातंत्र्यावरती काम करूया. बाहेरचं स्वातंत्र्य मिळणारच आहे, पण बाहेरच्या स्वातंत्र्याला आतल्या स्वातंत्र्याशिवाय काही दुसरी किंमत नाही. डॉक्टर विक्टर फ्रँकेल आपल्याला हेच सांगतात. ते म्हणतात की अल्टिमेट फ्रीडम कुठलं आहे, तर विचार करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे जे विचार करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते माणसाने खूप जबाबदारीने घ्यायचं आहे, आणि त्याच्यावरती जर काम केलं तर बाह्य स्वातंत्र्याचा जबाबदारीनं उपयोग, वापर कसा करायचा हे माणसाला कळेल. म्हणून सतत आपल्याला आत्मशुद्धी, विचारशुद्धी ह्याच्यावरती भर द्यायला पाहिजे. आणि तो जर भर द्यायचा असेल तर गांधीजी आपल्याला सांगतात काय किल्ली आहे, तर पुढच्या या आपल्या वाक्यामध्ये आपण पाहूया, प्रोसेस इज द आउटकम. प्रक्रिया हाच परिणाम आहे. प्रक्रियेला स्वतःला वाहून घ्या, प्रक्रियेच्या प्रवाहामध्ये स्वतःला टाका. हे असं केल्यावरती काय होणार आहे, मग ते कसं होणार आहे, मग ते माझ्या मनासारखं होणार आहे का, नाही झालं तर काय करायचं, हे जे सगळे आउटकम थिंकिंग आहे त्याच्यापेक्षा प्रोसेस थिंकिंग, म्हणजे जी काही तुम्ही घेतलेली प्रक्रिया असेल स्वतःच्या विकासासाठीची, ती शिक्षणाच्या द्वारे असेल, ती छंदांच्या द्वारे असेल, ती एखाद्याच्या संदर्भामध्ये खेळाची असेल, कलेची असेल, शास्त्राची असेल, जो काही तुमचा मार्ग असेल तो, पण त्या प्रक्रियेवरती भर द्या. मॅन विल एव्हर रिमेन इम्परफेक्ट. माणूस हा कधीच परिपूर्ण होणार नाही. इट विल ऑलवेज बी हिज पार्ट टू ट्राय टू बी परफेक्ट. पण आपण उत्कृष्टतेकडे गेलं पाहिजे. सो दॅट परफेक्शन इन लव्ह ऑर नॉन पझेशन विल रिमेन अन अनअटेनेबल आयडियल ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह. काय म्हणतात बघा, नीट लक्ष देऊन आपण समजून घेऊया की प्रेम सुद्धा परिपूर्ण होईल का, नॉन पझेशन म्हणजे असंग्रह, हा सुद्धा कधी पूर्ण होईल का, माहीत नाही आपल्याला. कदाचित आपण सगळे जिवंत आहोत तोपर्यंत होणारही नाही. बट टुवर्ड्स विच वी मस्ट सीजलेसली स्ट्राईव्ह, त्याच्याकडे आपल्याला गेलं पाहिजे. विनोबांनी एके ठिकाणी असं फार छान सांगितलं. विनोबा आपल्याला सांगतात की ध्रुव ताऱ्याकडे बघायचं कशासाठी, तर त्या ध्रुव ताऱ्याच्या वरती आपल्याला काही एक मोहीम काढायची नाही आहे, तर त्या ध्रुवताऱ्याकडे पाहून आपल्याला आपला जमिनीवरचा प्रवास हा कोणत्या दिशेने चाललाय ते ताडून पाहायचंय. म्हणून अशा तऱ्हेचे आदर्श असले पाहिजेत. ते कदाचित प्रत्यक्षात येणारही नाहीत, परंतु त्या दिशेने माणसाने चालत राहायला पाहिजे. आणि तसं जर व्हायचं असेल तर प्रक्रियेला वाहून घेणं, प्रक्रियेबरोबरची समरसता, मगाशी जे मी म्हणालो की जो काही आत्मविकासाचा मार्ग मी घेतला असेल त्याच्यावरची श्रद्धा, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे असं गांधीजी सांगतात. आणि म्हणून ते आपल्याला असं म्हणतात की ह्याच्यावरती या प्रवासामध्ये चुका होतील,
पण ह्या चुकांचं भान असू द्या, त्या चुकांची जाण असू द्या आणि त्या चुका जबाबदारीनं स्वीकारा. सार्वजनिक जीवनात घडल्या तरीसुद्धा, वैयक्तिक जीवनात घडल्या तरीसुद्धा. गांधीजींच्या वरती जेव्हा एक खटला झाला त्यावेळेला त्या खटल्याच्या संदर्भातलं त्यांचं हे वाक्य आहे, ते आपण बघूया, हा पुढचा पॅरेग्राफ. ही त्यांना शिक्षा होणार आहे त्या राजद्रोहाच्या कलमाखाली. आणि ते काय म्हणतात, आय वॉन्टेड टू अवॉइड व्हायलन्स, आय वॉन्ट टू अवॉइड व्हायलन्स. मला हिंसा नको होती, मला हिंसा कधीच नको असते. नॉन व्हायलन्स इज द फर्स्ट आर्टिकल ऑफ माय फेथ. माझी श्रद्धा आहे या अहिंसेवरती. इट इज ऑल्सो द लास्ट आर्टिकल ऑफ माय क्रीड. बट आय हॅड टू मेक माय चॉईस. मला एक पर्याय घ्यायचा होता. आय हॅड आयदर टू सबमिट टू अ सिस्टम विच आय कन्सिडर्ड had done an irreparable harm to my country, or incur the risk of the mad fury of my people bursting forth when they understood the truth from my lips. नीटपणे बघूया, समजून घेऊया गांधीजी काय म्हणतायत ते. एक अशी व्यवस्था, अशी एक सिस्टीम की ज्यांनी माझ्या देशावरती खूप अन्याय केलेला आहे, त्या व्यवस्थेला मी शरण जाणार का? की मी जेव्हा या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहीन त्यावेळेला मी समजून जे सांगेन माझ्या लोकांना, त्यामध्ये त्यातली काही मंडळी अत्यंत धोकादायक पद्धतीनं स्वतःच्या भावना खूप तीव्र पद्धतीनं आणि हिंसक पद्धतीनं अभिव्यक्त करतील, एक्सप्रेस करतील. हा धोका आहे, ही किंमत आहे. पण ही किंमत मला घेतली पाहिजे, कारण ही जर किंमत मी घेतली नाही तर मला त्या व्यवस्थेचा प्रतिकार, अन्यायदायक व्यवस्थेचा प्रतिकार कधीच करता येणार नाही. म्हणून ते पुढे म्हणतायत, आय न्यू दॅट माय पीपल हॅव समटाइम्स गॉन मॅड. माझ्या लोकांनी खूप मूर्खपणाचं वर्तन केलेलं आहे. आय एम डीपली सॉरी फॉर इट. मी ती जबाबदारी घेतो, मला त्याचा खेद आहे. अँड आय एम देअरफॉर हिअर टू सबमिट नॉट टू अ लाईट पेनल्टी. म्हणून मी तुमच्याकडे जी शिक्षा मागतोय ती मला तुम्ही कमी शिक्षा करा, शिक्षा देऊ नका असं म्हणतच नाही आहे, बट टू द हायेस्ट पेनल्टी. मला जास्तीत जास्त शिक्षा द्या. आय डू नॉट आस्क फॉर मर्सी. मी तुमच्याकडे इथे दयेची याचना करत नाही आहे. हा जर आपण पॅरेग्राफ नीटपणे वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की आपण ज्या वेळेला चुकीची जबाबदारी घेतो आणि त्या चुकीची किंमत देण्याची तयारी दाखवतो, त्यावेळेला ही किंमत कधीकधी खूप मोठी असू शकते आणि ती देण्याची तयारी असणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तिथे लागणारा जो धीरोदात्तपणा आहे तो या व्यक्ती विकासाच्या मार्गावरती फार महत्त्वाचा आहे. हे पाहता पाहता आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो की गांधीजींच्या एकंदर आत्मशोधामध्ये त्यांची विचार करायची पद्धत कशी बरं होती, कशी ती बनत गेली असेल. आणि तिथे आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. गांधीजींनी सतत वापरलाय हा शब्द, त्याचं नाव आहे द इनर व्हॉइस, आतला आवाज. आपण हे नीटपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गांधीजी लिहितात, देअर कम्स टू अस मुवमेंट्स इन लाईफ वेन अबाउट सम थिंग्स वी नीड नो प्रूफ फ्रॉम विदाउट. असे काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतात ज्या वेळेला आपल्याला दुसरा कुठला पुरावाच नको असता, आतून आपल्याला कळतं हे मला करायचं आहे. अ लिटल व्हॉइस विदिन अस टेल्स अस. एक छोटासा आवाज आपल्याला सांगतो, खुणावतो, साद घालतो, यू आर ऑन द राईट ट्रॅक. तू बरोबर चाललायस. मूव्ह नीदर टू युअर लेफ्ट नॉर टू युअर राईट. उजव्या बाजूला जाऊ नकोस, डाव्या बाजूला जाऊ नकोस, बट कीप टू द स्ट्रेट अँड नॅरो वे. घेतलेल्या मार्गावरती राहा, विचल होऊ नकोस, अचल राहा. There are moments in your life when you must act even though you cannot carry your best friends with you. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, असं आपल्याला तुकोबाराय सांगतात. म्हणजे एका बाजूने सत्य काय असत्य काय या बाबतीमध्ये खूप खल करा मनामध्ये. आणि ज्या वेळेला तुमच्या मनातला विवेकाचा आवाज तुम्हाला सांगेल की हे करणं योग्य आहे, तेव्हा परिणामांची आणि बहुमताची तमा न बाळगता सुद्धा सत्याच्या शोधकाला सतत पुढे जावं लागतं. द स्टिल स्मॉल व्हॉइस विदिन यू
मस्ट ऑलवेज बी द फायनल आर्बिट्रेटर. इथं शेवटचा जो सल्लागार हा कोण आहे? तो आतला आवाज आहे. व्हेन देर इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ ड्युटी, हे करू का ते करू, संदेह जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला त्या आतल्या आवाजाकडे जा. आता आतला आवाज कसा आहे? तुकारामही आपल्याला तेच सांगतात. ते असं म्हणतात की मला काय करायला पाहिजे? आपुलाची वादा आपणासी. मग आपुलाची वादा आपणासी हा कसा असतो? तर गांधीजी आपल्याला सांगतात की हा इनर व्हॉइस म्हणजे सेल्फ टॉक, आतमध्ये जो चाललेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या, तो ऐका, स्वतःचे विचार ऐका, स्वतःच्या विचारांच्याकडे विलग होऊन पहा. पहिली स्टेप आहे. स्वतःचे विचार काय आहेत हे जाणून घ्या. त्या विचारांना लगेच त्यांच्यावरती जजमेंट नका पास करू. चांगले वाईट कसे नंतर बघू, आधी फक्त पहा, हे माझे विचार आहेत, हे आत्ताच्या क्षणाला माझ्या मनात चाललेले माझे विचार आहेत, असं पाहायला शिका. मग हा आपुलाची वाद आपणासी सुरू होईल. मग काय होईल की मग तुम्ही इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण ह्याच्याकडे जायला लागाल. रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःच्या विचारांच्याकडे पाहायला लागाल. आणि तो जो भाग आहे ना, तो तुम्हाला कुठं घेऊन जाईल, कुठल्या टप्प्यावर घेऊन जाईल? तुकाराम लिहितात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. म्हणजे हा एकांताचा वास म्हणजे काय? तर एकांतामध्ये राहणं म्हणजे काय? एकांतामध्ये राहणं म्हणजे आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, स्वतःच्या विचारांचं प्रतिबिंब पाहणं. ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा नाही गुणदोष अंगा येत. याचा अर्थ असा आहे की सर्व गुण माझ्यात आहेत, सर्व दोष माझ्यात आहेत, पण माणूस म्हणून माझं मूल्य कोणतेही गुण किंवा कोणतेही दोष ठरवत नाहीत. मी माणूस म्हणून या गुणदोषांच्या पलीकडे आहे, पण हे सर्व गुणदोष माझ्यामध्ये आहेत. ह्या अवस्थेला जेव्हा माणूस जाईल तेव्हा त्याला तो इनर व्हॉइस खुणावू लागेल, तेव्हा त्याला तो आतला आवाज गवसायला लागेल. म्हणजे आतला आवाज गवसणं ही एक प्रक्रिया आहे. मी गांधीजींचा अभ्यास करत असताना एक छोटासा शोध घेतला की गांधीजींना जी दांडी यात्रेची, मिठाच्या सत्याग्रहाची कल्पना आली ती कशी बरं आली? तर 29 सालच्या अखेरीला लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरतं, रावी नदीच्या काठावर. जवाहरलाल त्याचे अध्यक्ष असतात. आणि त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत तिथं गांधीजींना सांगायचं असतं की असहकाराची कोणती मूवमेंट, कोणतं आंदोलन आपण सुरू करणार आहोत. आणि तिथं ते सांगत नाहीत, त्यावेळेला जाहीर करत नाहीत, कारण त्यांच्याच डोक्यात ते फार क्लिअर झालेलं नसतं. म्हणून मी काय केलं, माझ्या अभ्यासासाठी मी असं केलं की पुढचे 3 महिने गांधीजींनी लिहिलेला प्रत्येक शब्द मी वाचला आणि त्याच्यातून त्यांचा इनर व्हॉइस हा त्यांना कसा बरं मिळत गेला असेल याच्या एक नोंदी तयार केल्या. तर त्या 3 महिन्यामध्ये मला असं दिसलं की गांधीजी हे त्यांच्या विचारांच्याकडे, त्यांच्या सेल्फ टॉकच्याकडे हे या निरीक्षणाच्या दृष्टीने पाहतायत. त्यांच्या मनामध्ये त्यांना कुठे पोहोचायचं ते ध्येय आहे बरं का, ध्येय आहे, पण ते हेच ध्येय असं नाही म्हणत आहे. ध्येय आहे काय? असहकाराच्या आंदोलनासाठीचं सूत्र, ती थीम मला शोधायची. आणि मग ते अत्यंत समरसतेने त्या शोधाला लागतात. त्या कालखंडात टागोरांना लिहिलेलं एक पत्र आहे, चक्रवर्ती राजगोपालाचारींना लिहिलेलं पत्र आहे. सलगपणे गांधीजी लिहितच असतात, त्यामुळे ते सगळे लिहिलेले शब्द आहेत. तिथे त्यांना विचारलं जातं की इनर व्हॉइस जो आहे, हा आतला आवाज जो तुम्ही म्हणता, हा सैतानाचा आहे का देवाचा आहे? कसं काय कळणार? तर त्यांनी त्याच्यावरती उत्तर लिहिलेलं आहे. ते उत्तर असं लिहिलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये सैतानाचा आणि देवाचा असे दोन्ही आवाज असतात. सेल्फ टॉक दोन्हीचा असतात. ॲक्ट डिटरमाइन्स द क्वालिटी ऑफ द व्हॉइस. शेवटी तुम्ही वर्तन काय करणार ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणाचा आवाज पकडलात, देवाचा पकडलात का सैतानाचा पकडलात. म्हणजे ते ना सतत स्वतःच्या विचारांच्याकडे हे पाहत असतात. म्हणजे त्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांचा हा विचार चाललेला आहे की अहिंसात्मक सत्याग्रह जर करायचा असेल तर तो वैयक्तिक पातळीवरती शक्य आहे, सामूहिक पातळीवरती तो शक्य होईल का नाही.
आणि त्याच्यावरती ते सतत विचार करत असतात. मग जर तो सामूहिक पातळीवरती आपल्याला यशस्वी करून दाखवायचा असेल, तर त्याच्या मागचं सूत्र असं पाहिजे, की जे समूहामधल्या प्रत्येक माणसाला आपलं वाटलं पाहिजे. ह्या विचार मंथनातून मग मीठ नावाची संकल्पना त्यांच्यासमोर येते. त्यामुळे ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की हा माणूस पाठपुरावा करतोय. त्या विचारांचा पाठपुरावा केल्याशिवाय तो इनर व्हॉईस असा ऑन द प्लॅटर येत नाही. म्हणजे त्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये जे तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपण असे हा करायलाच लागतो. म्हणजे बऱ्याच वेळेला तुकाराम काय, गांधीजी काय, ही सगळी मंडळी कशी आहेत ना, ती आधी विद्ध होती. म्हणजे ती सर्वसामान्य होती. त्यांना सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखे सगळे हालअपेष्टा, कष्ट, निगेटिव्ह भावना सगळ्या होत्या. ते विद्ध होते, तिथून मग ते साधक झाले. साधक झाले म्हणजे स्वतःचा शोध घ्यायला लागले आणि मग ते हळूहळू सिद्ध झाले. त्यामुळे तो जो प्रवास जसा तुकारामांचा आपल्याला दिसतो, त्याच पद्धतीने गांधीजींचा प्रवास आपल्याला दिसतो. या इनर व्हॉईस, स्वतःचे विचार स्वतःच कसे समजून घेणं या संदर्भातला. आणि जर स्वतःचा विचार समजून घ्यायचा असेल, तर पुढची गोष्ट महत्त्वाची अशी आहे, की फक्त तर्कशुद्ध विचार ही एकमेव संकल्पना नाही आहे. विचार करत असताना तुमची भावनिकता काय आहे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या भावनिकतेला गांधीजींनी म्हटलेलं आहे ॲटिट्यूड ऑफ प्रेयर. ॲटिट्यूड ऑफ प्रेयर त्याला आपण म्हणू भावनिक. प्रार्थना, प्रार्थनेची भाववृत्ती म्हणजे काय आपण बघूया.